सीड ऑइल, चवीला एकदम खास. चिराग लाईट सोयाबीन ऑइल, पोषणाने भरपूर. चिराग लाईट तेल, खाओ बढ़िया, खिलाओ बढ़िया. सैनिक टाकळीत MIDC झालीच पाहिजे. सर्वपक्षीय पदाधिकारी, माजी सैनिक व ग्रामस्थांचा यल्गार. रोजगार विकासासाठी एकमुखी समर्थन. सैनिक टाकळी येथे प्रस्तावित MIDCच्या समर्थनार्थ माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थांनी एकत्र येत सैनिक टाकळीत MIDC झालीच पाहिजे अशी ठाम भूमिका मांडली. स्थानिक युवकांना रोजगार, महिलांना उद्योगाच्या माध्यमातून कामाच्या संधी आणि दक्षिण शिरोळ तालुक्याच्या विकासाला चालना मिळण्यासाठी MIDCची आवश्यकता असल्याचे यावेळी सांगण्यात आले. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या प्रयत्नातून MIDCला मंजुरी मिळाली असून सुमारे 400 एकर क्षेत्रापैकी 50 एकर जागा सैनिकी शाळा, क्रीडांगण, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र व अन्य विकास कामासाठी राखीव ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. गारमेंट क्लस्टरसह प्रदूषण विरहित उद्योग येथे येणार असल्याने स्थानिक युवक व महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगार मिळणार आहे. स्थानिकांना उद्योगामध्ये प्राधान्य देण्याबरोबरच माजी सैनिकासाठी सैनिक कॅन्टीन उभारण्याचा प्रयत्नही केला जाणार असल्याचे सांगण्यात आले. माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील, माजी सैनिक विजय पाटील, माजी सैनिक कोंडाजी पवार, माजी सरपंच रणजित सिंह पाटील यांनी गारमेंट क्लस्टर सारखे उद्योग असल्याने प्रदूषणाचा प्रश्न उद्भवणार नसल्याचे सांगत MIDC गावाच्या विकासासाठी गरजेची असल्याचे स्पष्ट केले. रणजित सिंह पाटील, माजी उपसरपंच, ग्रामपंचायत सैनिक टाकळी. आज रोजगार मिळण्यासाठी आपल्या गावातील सगळे जे नागरिक आहेत त्यांचा पाठिंबा, आपला सगळ्यांना पाठिंबा आहे. MIDC होण्यासंदर्भात त्याचा काही विषयच नाही. पण जे लोकांची मनं डायव्हर्ट करून जे MIDCला विरोध करत आहेत त्यांनासुद्धा आपल्याला काय सांगायचं आहे की तुमच्या मागण्या रास्त आहेत त्या आमदार साहेबांच्याबरोबर चर्चा करा. त्या चर्चेला त्यांनीसुद्धा आमदार साहेबांनी शिष्टमंडळ घेऊन गेल्यानंतर त्यांनीसुद्धा सांगितलेलं आहे ह्या तुमच्या योजना आहेत ज्या काय तुम्हाला आवश्यक वाटतात ह्या सोडून ज्या व्यतिरिक्त ज्या काही त्यासुद्धा आपण मंजूर करू. पण हा विषय त्यांनी कुठं तर तडजोडीने घेऊन ह्या गावच्या विकासासाठी पाठबळ द्यावं अशी एक आमची इच्छा आहे. 90 वर्ष प्रमाण माझे वय आहे आणि मला निघून 40 वर्ष झाली पेन्शनवर. माझं असं मत आहे की आमच्या मुलाबाळांना, बायका पोरांना सर्व्हिस मिळण्याकरता MIDC झाली पाहिजे. त्यात कित्येक कारण आहेत की माजी सैनिकाचं नाव घेऊन कित्येक राजनीतिक लोक आपली रोटी शेकायला लागले. इथे यड्रावकरांच्या जवळ काही सैनिक गेलेले होते. गोष्टीला कित्येक सैनिक बसलेले होते. सैनिक म्हणजे 400 ते 500 गावाचं सैनिक आहे, त्याला म्हणतात सैनिक, माजी सैनिक. हा सैनिक जर एकत्र होऊन 2 पार्टीचे सैनिक 20 मिळून जर सगळ्या सैनिकाची जिम्मेवारी घ्यायला लागले आणि निर्णय घ्यायला लागले तर ही बेकारची गोष्ट आहे. माझी तरी गोष्ट आहे आम्हाला MIDC झाली पाहिजे. सर्व्हिस. मी विजय कृष्णा पाटील, मी सिग्नल रेजिमेंटमधनं रिटायर झालेलो आहे. तर आता जे इथं चालू आहे की MIDCला विरोध, तर MIDCला विरोध करण्याचं कारण काही नाही आहे. कारण जर आपल्या गावातील तरुणांना रोजगार भेटत असतील तर हे आपल्यासाठी एक चांगली गोष्ट आहे आणि आपल्या गावातच होते. त्यामुळे सर्वप्रथम अधिकार हा यड्रावकर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं की गावातल्या मुलांना सर्वप्रथम प्राधान्य देण्यात येईल. त्याच्यानंतर ही जी MIDC ही प्रदूषणमुक्त MIDC असणार आहे. त्यामुळं प्रदूषण होण्याचं काही कारण नाही. त्यामुळं विरोध करण्याचं यालासुद्धा काही कारण नाही. आता यांच्याकडे काही मुद्दा राहिलेला नाही की विरोधकांना की MIDC रद्द करा. फक्त माजी सैनिकांना पुढं करायचं, काहीतरी कारण सांगायचं आणि MIDCला विरोध करायचा हे चालू आहे इथं. आता मी सुद्धा एक माजी सैनिक आहे. आता मला 35,000 पेन्शन भेटत असताना मी MIDCला का विरोध करू? का माझं भागलं म्हणून मी विरोध करू काय? आता तरुणांना जर रोजगार भेटला असतील तर चांगली गोष्ट आहे. जर इथं गावाजवळच तरुणांना रोजगार भेटला ते 1-2-4 मसरं घेऊन आपली शेती आणि नोकरी दोन्ही सांभाळू शकतात. त्यामुळे त्यांचं आर्थिक उत्पन्न वाढणार आहे आणि त्यांच्या लग्नासाठी सुद्धा सोयीस्कर होणार आहे या गोष्टी सर्व. आणि आता ती जातात 70 मुलं आमच्या गावातून जातात 5 स्टार MIDCमध्ये कामाला. त्यांचा नाही म्हटलं की महिन्याला खर्च 5,000 ते 6,000 रुपये होतो आणि त्यांना पेमेंट किती आहे 13,000 14,000. मग त्यासनी काय राहतं हा विचार करणं गरजेचं आहे. कळलं काय? त्यामुळे MIDC तर झालीच पाहिजे. पाटील, माजी उपसभापती, माजी उपसरपंच सैनिक टाकळी.
सैनिक टाकळीमध्ये MIDC होणं ही काळाची गरज आहे. कारण 300 ते 400 युवा तरुण आज बेरोजगारी म्हणून या ठिकाणी फिरत आहेत. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न आहे, त्यांच्या वैवाहिक जीवनाचा म्हणजे लग्नाचा प्रश्न आहे. मग हे विरोधकांना दिसत नाही का की या आपल्या मुलांना रोजगार आपण देऊया, कामाला त्यांच्या हाताला काम देऊया, हे त्यांना समजत नाही का, हा प्रश्न आहे. त्यामुळं ही MIDC जी होणार आहे ती प्रदूषणमुक्त MIDC होणार आहे. महिलांच्यासाठी ती गारमेंट पार्क या योजनेतनं ती MIDC या ठिकाणी येत आहे. आणि जमीन जाते असं जे काही ते आरोप आहे तो जमीन जाण्याचा या ठिकाणी निश्चितपणानं प्रश्न नाही. कारण जी MIDCला जेवढी जागा लागणार आहे तेवढी MIDCला जागा घेऊन जी उर्वरित जागा आम्हाला राहणार आहे त्या ठिकाणी क्रीडांगण होणार आहे युवकांच्यासाठी. त्याचबरोबर मुलांच्यासाठी चेंजिंग रूम होणार आहे. त्याचबरोबर अभ्यासिका केंद्र त्या ठिकाणी उभा करण्यात येणार आहे. आणि त्याचबरोबर घनकचरा प्रकल्प उभा करण्यात येणार आहे. आणि जे काही उर्वरित परत जागा राहील त्या ठिकाणी नागरिकांना भूखंड वाटपाचा सुद्धा जो काही प्रश्न असेल गावच्या वतीनं ते सुद्धा त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न ह्या माध्यमातून केला जाईल. आणि निश्चितपणानं रोजगाराचं उत्पन्न या ठिकाणी वाढेल. ज्यावेळी MIDC येईल त्यावेळी गावचं उत्पन्नसुद्धा वाढेल. दरडोई उत्पन्न ह्या गावचं वाढणं ही काळाची गरज आहे. टायमाला या गावातून एक किरकोळ 5% लोकांनी विरोध केला आणि बाकीचे लोक काय केले, काय करून तिकडं करून थांबले. त्या टायमाला खरोखरच आम्हाला वाटलं की MIDC व्हायला पाहिजे म्हणून ज्या टायमाला आम्ही एक शिष्टमंडळ तयार केला आणि शिष्टमंडळ जाऊन यड्रावकर साहेबांनी भेटलो. यड्रावकर साहेबांनी भेटल्यानंतर आम्ही आमच्या गावच्या समस्या पहिला मांडल्या. तर गावात लहान मुलांना खेळायला क्रीडांगण नाही, घनकचऱ्याची अडचण आहे, घनकचरा टाकायला जागा नाही, त्याचबरोबर केंद्रीय शाळा व्हायला पाहिजे. अशा अनेक पूरग्रस्तासाठी कायमस्वरूपी निवारा शेड मिळायला पाहिजे. अशा अनेक समस्या आम्ही साहेबांच्या समोर मांडल्यानंतर तिने 1 मिनिटात कुठल्याही प्रकारचा विलंब न करता आम्हाला ह्या मागण्या मान्य केल्या. ह्या मागण्या मान्य केल्यानंतर आम्ही ह्या परत MIDCसाठी विरोध का यासाठी आज आम्ही या ठिकाणी एकत्रित येऊन पॉम्पलेट वाटत आहे. ज्या टायमाला या आंदोलनांकुश असू दे किंवा त्यांना देणाऱ्या अन्य कुठल्या संघटनेने पाठिंबा दिलेला आहे, त्या पाठिंबा दिलेला त्यांना प्रश्न टाकले. त्या प्रत्येक प्रश्नाला यड्रावकर साहेबांनी उत्तर तयार केलं आणि त्या उत्तराचं आम्ही स्वतः सगळ्यांनी मिळून त्याचं एक पॉम्पलेट तयार करून आज गावभरून पॉम्पलेट वाटत आहे. यावेळी माजी सरपंच उमेश पाटील, संभाजी गोते, सुधीर पाटील, इंजिनियर्स उमेश पाटील, अविनाश मगदूम, संजय पाटील, अशोक गायकवाड, संताजी पाटील, दीपक इंगळे, नितीन पाटील, मिलिंद पाटील, अभिजित पाटील, माजी सैनिक दत्तात्रय शिंदे, अण्णासाहेब पाटील, माजी सैनिक अमर पाटील, शंकर पाटील, मंगेश पाटील, सचिन पाटील, विजय खोत, संभाजी पाटील, संजय राजाराम पाटील, सुधाकर इंगळे, निखिल पाटील, अरुण पाटील, विजय सावंत, संदीप पवार, सागर बिरणगे, सुशील कांबळे, संभाजी गायकवाड, दत्ता जगदाळे, सुभाष पाटील, युवराज पाटील, सुनील पाटील, अजित पाटील यांच्यासह माजी सैनिक, सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी, युवक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 3 टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉनला क्लिक करा. ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा.